नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं मग या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुनपासून. दोघे स्टडी रूममध्ये एका केसबद्दल बोलत असतात. त्यावेळेस अर्जुनला कॉफी हवी असते, पण त्याचं आणि सायलीचं भांडण झाल्यामुळे सायलीला तो सांगत नसतो आणि सायलीला माहीत असतं की त्याला कॉफी हवी, पण ती तो म्हणल्याशिवाय देत नसते. पण न राहून शेवटी सायली अर्जुनला कॉफी देते आणि मग खुश होऊन सायलीला अर्जुन एक असा प्लॅन सांगतो की ज्याच्यामुळे सायलीचं काम एकदम सोपं होईल. तो डायरेक्ट सांगत नाही, तो सांगतो चैतन्याला की जर दोन गुन्हेगार खोटं बोलतात हे आपल्याला पकडायचं असेल तर दोघांना वेगवेगळं करून काही प्रश्न विचारायचे आणि मग आपल्याला कळेल की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. मग ते ऐकल्यानंतर मात्र सायलीच्या डोक्यात दिवे लागतात आणि ती ठरवते हा प्लॅन आपण अंमलात आणायचा. ती लगेच जाते आईकडे, म्हणजे मैनावतीकडे. ती तिथे गेल्यानंतर ते दोन्ही गाठोडे घेऊन जाते, म्हणजे तिचं स्वतःचं आणि प्रियाचं सुद्धा. आणि त्यातले आधी प्रियाचा ड्रेस दाखवते, म्हणजे प्रियाचा जो फ्रॉक असतो तो दाखवते त्या मैनावतीला. मैनावती सांगते की तुझे ड्रेस ना तुझे बाबा शिवायचे आणि तू 5 वर्षाची होती ना तेव्हापासून, म्हणजे तू जेव्हा हरवली 5 वर्षी असताना तेव्हापासून सलग 2 ते 3 महिने मी तुझ्यासाठी रडत होते बघ. आणि मग ती काय करते, सायली स्वतःचा जो ड्रेस असतो लहानपणीचा तो ड्रेस तिला दाखवती. ती म्हणते नाही ग बाई, हा ड्रेस काय तुझ्या वडिलांनी शिवलेला नाही आहे. आणि मग मित्रांनो, हे दोघींचं बोलणं बाहेरून प्रिया ऐकत असते आणि प्रियाला तेव्हा कळतं की सायलीकडे दोन्ही गाठोडी आहेत, तिचं स्वतः सुद्धा आणि प्रियाचं सुद्धा. मग तिला कळत नाही की ती म्हणते की आपलं गाठोडं, म्हणजे तिचं गाठोडं तर महिपतच्या घरून चोरल्यानंतर तिने रस्त्यात फेकलं होतं आणि सायलीचं गाठोडं तर तिच्या रूममध्ये होतं ना. मग आलं कसं? आपलं सगळ्यांना माहिती आहे अर्जुनने ते गाठोडे आणली आहेत. आणि तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो आणि दोघींना कळतं, म्हणजे सायली आणि मैनावतीला कळतं की बाहेर कोणीतरी उभं आहे. ते दार उघडतात, बाहेर असते प्रिया. मग दोघी तिला मनसोक्त झापतात आणि सायली तिला वारून देते की माझ्या आई वडिलांपासून दूर राहायचं. मग प्रिया जाते रूममध्ये. तिथे अश्विनला एक चिठ्ठी सापडते. या चिठ्ठीवर तिने लिहिलं असतं की झाडाला पाणी घालणे, उपवास करणे. उपवास करणे, झाडांना पाणी घालणे, हे गोष्टी त्यात लिहिल्या असतात. आणि अश्विन तिला विचारतो हे काय लिहिलंय. मग तिला कळतं की अरे हा कागद तर आपण फाडायचं विसरलो होतो. या सगळ्या सालीच्या सवयी पण लिहिल्यात जेणेकरून ह्या सगळ्या सवयी तिला मैनावती सदस्याला सांगता येईल. पण प्रिया किती ढोंगी मित्रांनो, ती लगे अश्विनला गोत्यात आणते. ती एकदम त्याला घोळात घेत म्हणते की अरे हे याच्या सवयी आहेत ना, म्हणजे मला आता बदलायच्या आहेत. या सवयींच्या माध्यमातून मला तुझ्या आईवडिलांच्या मनात उतरायचं आहे. आणि मग अश्विन बिचारा भोळा लगेच पाझरतो आणि तिला मिठीत घेतो. दुसरीकडे सगळे सुभेदार वाट बघत असतात त्यांच्याकडे नवीन पाहुणे येणारे म्हणून. आणि तो पाहुणा कोण असतो मित्रांनो? त्यांचा लाडका जावई, म्हणजेच साक्षीचा मित्र सचिन. आणि तो घरी आल्यानंतर सगळेच खुश होतात. सचिन सगळ्यांच्या पाया पडतो, जसं काय खूप साळसूद आहे तो असं दाखवतो. आणि त्यावेळेस तो सायलीचं कौतुक करायला विसरत नाही की मी सायलीच्या हातचे बेसनाचे लाडू खाल्ले, तेही अमेरिकेत. आणि मित्रांनो, इथे आजचा हा भाग संपतोय. तुम्हाला काय वाटतं आता या भागात? आणि मित्रांनो, इथे आजचा हा भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये आता सायली तेच प्रश्न जे तिने मैनावतीला विचारले होते तेच प्रश्न ती आता सदाशिवला विचारणार आणि तिच्या लक्षात येईल की दोघे खोटे बोलत आहेत. पण पुढे काय होईल हे आपल्याला जाणून घ्यायचं. त्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.